नमस्कार. प्रभू रामचंद्रांना वंदन करून पुढच्या 8व्या भागाकडे वळूया. पुढचा 27वा श्लोक असा आहे. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. या श्लोकामध्ये पुन्हा पुन्हा रामाचं नाव आळवून रामाला नमस्कार केलेला आहे. रामाला, रामभद्राला, रामचंद्राला, विधाता स्वरूप रामाला, रघुनाथाला, सीतापतीला माझा नमस्कार असो असं म्हटलंय. रमन्ते योगिनो अस्मिन्, ज्या मध्ये परमहंसांना, योग्यांना रमावंसं वाटतं. योगी मनुष्य जिथे रमतात ते हे रामनाम आहे. असा राम आहे, सगळ्यांचं मंगल करणारा, कल्याणाचं निधान, रामभद्र, आल्हाददायक, सारी दुःख निवविणारा, शीतलता देणारा रामचंद्र आहे. ब्रह्मदेव स्वरूप, सृजन आणि पालन करता राम आहे. साऱ्या जीवमात्राचा नाथ, रक्षण करता रघुनाथ आणि सीतापती रामाला माझा नमस्कार असो असं म्हटलं. माझे रूप चैतन्य घन, सीता चितशक्ती संपूर्ण, तिये विण मज वेगळेपण अणु मात्र असे ना, असं भावार्थ रामायणामध्ये म्हटलंय. असा सीतापती राम आहे. रामचंद्रांची अशी वेगवेगळी नावं घेतली आहे आणि ऋषींनी त्याला वंदन केलंय. पुढचा 28वा श्लोक सुद्धा असाच आहे. रामाची विविध नावं ऋषींनी या ठिकाणी घेतली आहे. श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम असं म्हटलंय. भगवंताचं नाव अत्यंत मधुर आहे. रामनामाची गोडी जिभेला लागली की पुन्हा पुन्हा नाम घ्यावंसंच वाटतं. रसने पिबरे रामरसम असं म्हटलं. भक्ताला रामाच्या अनेक नावांनी पुन्हा पुन्हा आळबावंसंच वाटतं. श्रीरामा पुरुषोत्तमा नरहरे नारायणा केशवा, गोविंदा गरुडध्वजा गुणनिधे दामोदरा माधवा, श्रीकृष्णा कमलापते यदुपते सीतापते श्रीपते, वैकुंठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते पाहि माम असं आपण म्हणत असतो पूजेमध्ये. सहस्रनामांनी देवाला आळवून सुद्धा भक्ताचं मन काही भरत नाही. गीतेमध्ये 10व्या अध्यायात अर्जुन भगवंतांना म्हणतो की भूय कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम. देवा, आपली अमृतमय वचनं ऐकताना माझी तृप्ती होत नाही. असंच देवाचं नाव घेत असताना भक्ताची तृप्ती होत नाही. माझी मजला अनावर झाली वाचा अशी अवस्था होते. या श्लोकाचा अर्थ असा आहे, सरळ अर्थ आहे. हे रघुकुलनंदना रामा, हे भरताग्रजा, भरताचा मोठा बंधू असणाऱ्या रामा, हे रणांगणामध्ये अत्यंत कठोरता धारण करणाऱ्या रामा, तू आमचा आश्रय हो, आमचा रक्षणकर्ता हो असं म्हटलंय. पुढचा 29वा श्लोक असा आहे. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. त्याचा अर्थ असा आहे, मी रामचंद्रांच्या पदांचं मनाने स्मरण करतो. श्रीरामांच्या चरणांचं वाणीनी मी गुणगान करतो. श्रीरामांच्या चरणांना मस्तकानी मी नमन करतो. असं काया वाचा मनानी मी श्रीरामचंद्रांना संपूर्ण शरण जातो. भक्ताचा अनन्य शरणतेचा भाव या श्लोकामध्ये व्यक्त झालाय. माझ्या साऱ्या इंद्रियांचा राम हा एकच विषय व्हावा असा ऋषींचा भाव इथे आहे.
घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे नाम. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. मना तेथे धाव घेई, राही विठोबाच्या पायी. तुका म्हणे माझ्या जीवा, नको सोडू या केशवा, असं तुकोबाराय म्हणतात. भक्तीची ही अशी श्रेष्ठ अवस्था आहे. श्रीराम श्रीराम वाचे वदू दे, श्रीराम श्रीराम करणी पडू दे. श्रीराम श्रीराम नेत्री दिसू दे, श्रीराम श्रीराम चित्ती ठसू दे. अशी भक्ताची व्याकुळ भावनावस्था असते. पुढचा 30वा श्लोक आहे. माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र. सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, नान्य जाने नैव जाने न जाने. श्लोकाचा अर्थ असा आहे की राम माझी माता आहे, रामच माझे पिता आहेत. माझा स्वामी राम आहे, माझा सखा राम आहे. दयाळू रामचंद्र माझे सर्वस्व आहे. मी त्यांच्याशिवाय अन्य कोणाला जाणत नाही, असा या श्लोकाचा अर्थ आहे. भक्ताचं सर्वस्व प्रभू राम आहेत. आई वडील स्वामी सखा सारं काही रामच आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. असं आपण आरतीनंतर म्हणत असतो. पहा, सगळ्या संतांनी देवाला असं आळवलंय. माय बाप बंधू भगिनी, तू बा सखा चक्रपाणी, जनाबाई म्हणते. भगवंतांनी गीतेमध्ये 9व्या अध्यायात असं म्हटलंय, पिताहमस्य जगतो माता धाता पितामह. मीच सगळ्या जगाचा माता पिता पितामह धारण करणारा मीच आहे. भक्त म्हणतो, देवा तूच मला जन्म देणारा पालन पोषण करणारा आहेस. बंधुबांधव आणि सख्याप्रमाणे तूच माझा पाठीराखा आहेस. अत्यंत दयाळू असा तूच माझं सर्वस्व आहे. माझ्या जीवीचा जीवलग तूच आहेस. रामा, मी तुझ्याशिवाय दुसरं काहीही जाणत नाही. मज रघुनाथा परता ये जगी, आणिक कोणी नाही, असं समर्थांचं वाक्य आहे. न अन्यम जाने, न एव जाने, न जाने, असं 3दा म्हटलंय श्लोकामध्ये. नान्यम जाने नैव जाने न जाने 3 म्हटलंय. भक्ताच्या मनाचा पूर्ण निर्धार, उत्कट असा भक्तिभाव, विश्वास, रामाच्या ठाई अनन्यता या श्लोकामध्ये प्रगट झाली. पुढचा 31वा श्लोक असा आहे. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य, तं वंदे रघुनंदनम. श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्याच्या उजवीकडे लक्ष्मण आहे, डावीकडे जानकी आहे आणि समोर मारुती आहे, त्या रघुनंदनाला मी वंदन करतो. राम लक्ष्मण आणि सीता आणि हनुमंत यांचा विग्रह, त्यांचं रूप या ठिकाणी साकारलाय. प्रभू रामाच्या प्रतिमा, त्यांची चित्र अनेक असतात. त्या सगळ्यांच्या मध्ये या श्लोकामध्ये जे वर्णन केलं आहे ते जे रूप आहे हे सगळ्यांच्या मनाला खूपच भावतं. आणि ही जी प्रतिमा आहे राम लक्ष्मण सीता आणि मारुतीची, शांत प्रसन्न असे धनुर्धारी राम उभे आहेत. उजवीकडे लक्ष्मण सज्ज आहे, डावीकडे जगज्जननी सीतामाई अत्यंत वात्सल्याने आपला अभय कर भक्तांना देते, आशीर्वाद देते. आणि रामदूत दासानुदास, दास्य भक्तीचा आदर्श महारुद्र हनुमान समोर हात जोडून आणि मस्तक नमवून भक्तिभावाने बसलाय. किती सुंदर हे सगळं दर्शन आहे. मनोमन हे रूप ध्यानी आणायचं आणि त्या रघुनंदनाला
वंदन करायचं. पुढचा 32वा श्लोक आहे. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. असं म्हटलं. श्लोकाचा अर्थ असा आहे की सगळ्या लोकांना आनंद देणाऱ्या, रणांगणात धैर्याने उभ्या ठाकणाऱ्या, कमलाप्रमाणे सुंदर नेत्र असणाऱ्या, करुणेची मूर्ती असणाऱ्या, करुणानिधी असणाऱ्या अशा श्रीरामचंद्रांना अहम शरणं प्रपद्ये, मी शरण जातो. राघवाच्या गुणा न दिसे तुलना. राघवाचे गुण किती गावे. रामरक्षेमध्ये वारंवार रामांना त्या विशेषणांनी आळवलंय. पुन्हा पुन्हा गायलं तरी गातच राहावंसं वाटतं. रामाचं स्तवन करताना भक्तांची ही स्थिती झालेली आहे. आणि देवसुद्धा स्तुतिप्रियच आहे. स्तव्यस्तव प्रिय स्तोत्रम स्तुतिस्तोता असं म्हटलंय. रामाचं स्तवन करताना ऋषी भावविभोर झालेत. रामरायाचं किती गुणगान करू, कोणत्या कोणत्या नावांनी, कोणत्या कोणत्या विशेषणांनी त्याला आळवू असं त्यांना वाटतंय. श्रीराम त्रैलोक्याला आनंद देणारे आहेत, लोकाभिरामम आहेत, रणधुरंधर आहेत, राजीवनेत्रम कमलनेत्र आहेत आणि राम करुणेचा अवतार आहेत, कारुण्यरूपम आहेत, करुणानिधी आहेत, करुणाकरम करुणेचा साठा आहे. असे रामचंद्र आहे. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा असं म्हटलंय समर्थांनी. आणि करुणाष्टकांच्या मध्ये रामरायाची किती तळमळीने प्रार्थना केली आहे. तुझं विण करुणा आहे कोण जाणेल माझी असं म्हटलंय. तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू असं म्हटलंय. जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. असं त्या कारुण्यरूप करुणाकराला समर्थांनी विनवलंय. अशा श्रीरामचंद्रांना मी शरण जातोय असा अनन्य शरणतेचा भाव या ठिकाणी प्रगट झालाय. आज इथे थांबूया. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की जय.